मान्य ठरवतात की बाबा ही वधू आहे, आम्ही तुमच्या ह्याच्यासोबत आम्ही विवाह असो, आणि पैशाची डिमांड ठेवतात. पैसे मागतात, पैशासोबत सोन्याची डिमांड असते त्यांची की बाबा वधूसाठी साडी सोबत एवढं सोनं द्यायचं आणि एवढे पैसे द्यायचे. आता ह्या केसमध्ये त्यांना 10 ग्रॅमचं मनी मंगळसूत्र, झुबे आणि असं काही तर 25 ग्रॅमची त्यांना मागणी होती आणि पैशाची 1,51ची मागणी होती. आणि हे पैसे मागतात आणि ज्या दिवशी पाहण्यासाठी येतात, वधू दाखवण्यासाठी येतात, त्याच दिवशी साखरपुडा संपवतात आणि 2-5 दिवसाची डेट काढून विवाहाची डेट काढतात की नाही त्याची आई ऍडमिट आहे, त्याचा भाऊ ऍडमिट आहे, तब्येत नीट नाही, या 5-7 दिवसात संपव. म्हणजे एकदम काही गडबडीमध्ये पुढच्यांना संधी सुद्धा देत नाहीत ती माहिती देण्याची की बाबा आपण फसतो. हे सुद्धा त्या अविवाहित युवकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना, त्यांच्या आई बापांना समजत नाही. एवढं फास्ट मुवमेंटमध्ये संपवतात. ह्या विषयामध्ये ना 1 मार्च दिवशी जेव्हा त्यांची आई माहेर येऊन सांगत होती की असं विषय आहे, मी ह्याच्यासाठी असं पाहुणे बघते, साखरपुडा जात आहे ह्या दिवशी 4 तारखे दिवशी त्याचा विवाह आहे आणि त्यांची पैशाची मागणी आहे, सोन्याची मागणी आहे. त्यांना मी एका शब्दात सांगतो की तुम्ही सोनं घेणार आहे त्यांना घेऊन नका, जाताना त्यांना बेंटेक्सचं सोनं घेऊन जावा आणि पैसे देऊ नका. पैसे द्यायचे असतील तर माझ्याकडे आणा किंवा फोन पे होते आपण पैसे पाठवू. त्यांना आपण पैसे देण्याच्या बहाण्याने इथं आणून आपण त्यांना पैसे देताना व्हिडिओ काढून त्यांच्या एवढी माहिती याच्यात काढून असेल की बाबा त्यांची पद्धत कशी आहे. ज्या दिवशी ह्या फसवणुकीची घटना असेल त्याच दिवशी जे व्हिडिओमध्ये जी युवती दिसते नववधू म्हणून, तिच्या बहिणीचं पण कुठं तर विवाह झाला आहे आणि त्याच्याकडून त्यांनी पैसे देतात 1,51 असं त्या व्हिडिओमध्ये नमूद आहे. तिचा जो तथाकथित मामा आहे तो सांगतोय. म्हणजे यांची टीम एवढी मोठी आहे, एका टीममध्ये कमीत कमी 5-6 युवती असतात वधू म्हणून आणि 2-5 बायका असतात, एक 5-7 एजंट असतील, असं 8-10 जणांची त्यांची टीम असते. असे 50 ते 60 जणांचा ग्रुप आहे, 60 ग्रुप आहेत असे आणि हे फसवतात. काही ठिकाणी तर जे वेश्या व्यवसाय करणारे जे एजंट आहेत हेच वेश्या बायकांना नववधू म्हणून दाखवतात आणि फसवणूक करतात आणि 2-5 दिवसात ज्या दिवशी विवाह होते त्या दिवशी किंवा त्याच्या पुढच्या दिवशी ते गडप होतात. काही ठिकाणी सत्यनाथांची पूजा होऊ देतात आणि 6व्या-7व्या दिवशी ते गडप होतात. जे दडप होतात ते सापडतच नाही. सीपी साहेबांकडे मी कंप्लेंट कसं आहे स्वतः मी शाळा संघटनेच्या माध्यमातून मी त्याच्यामध्ये आता चौकशी होऊन गुन्हा नोंद होईल त्याच्यामध्ये. आणि अविवाहित युवकांना की त्याने अशा फसव्या वधूपासून आणि फसव्या टीम आणि एजंटापासून सावध व्हावं.